विदर्भात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असतानाच शुक्रवारी विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। यंदाच्या हंगामातलं आतापर्यंतचं हे सर्वाधिक तापमान आहे। तर इकडे अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। गेल्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानंतर ढगाळ वातावरणानं वैदर्भीय जनतेला काहीसा दिलासा दिला होता। मात्र आता पुन्हा एकदा सूर्यानं या ढगांमागून डोकं वर काढून आग ओकणं सुरू केलं आहे आणि यामुळेच विदर्भाच्या पाऱ्यात पुन्हा एकदा चांगली वाढ झालेली आहे। शुक्रवारी विदर्भातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर इकडे अमरावती जिल्ह्यात 44.8 अंश सेल्सिअसवर पारा स्थिरावला आहे। वर्धा जिल्ह्यात 44.4 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे। इकडे नागपूर जिल्ह्यात 43.4 अंश सेल्सिअस, गोंदिया इथं 43.2 अंश सेल्सिअस, भंडारा इथं 41 अंश सेल्सिअस, तर बुलढाण्यात 41.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे। वाशिम जिल्ह्यात 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। उन्हाचा हा तडाखा पाहता लवकरच विदर्भातील इतरही जिल्हे 45 अंशांच्या पार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत। याशिवाय दुपारच्या वेळी सिग्नल देखील रेड ब्लिंकर मोडवर ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागानं घेतलाय। दरम्यान या सर्व प्रशासकीय खबरदारीत नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे।